तुम्हाला दाखवते आमचा घरी जाण्याचा जो रोड आहे तिथला एरिया. यांचे मित्र आहेत. पहिल्यांदा मी चहा घेते, मग बाकीचं कामं उरकणार. आणि माझं एक दुसरंही काम आहे, ते गावात जाऊन मला करायचं आहे, ते नंतर करते. आणि हिऊ इकडे खेळते. कसं झालं प्रवास? दमले का? कोणाला आवाज देतेस? आणि त्या साईडला आम्ही राहतो, त्या साईडला ओला शक्यतो कमी येतात, ते कॅन्सलच करतात तिकडे. पण आता चला, आता मी निघाले माझ्या डेस्टिनेशनकडे. आणि ट्रॅफिक बघू शकता, आता वाजले आहे संध्याकाळचे 8. होय, पाऊस आला, पाऊस. इहू इकडे बघ, पाऊस आला. किती वाजवते. अजूनही मी त्याच जागी आहे आणि खूप वेळ झालाय, पाऊस चालू आहे. हॅलो फॅमिली, कशा आहात? तर फायनली आम्ही पोहोचलो आहोत चाकणमध्ये. आणि माझा अवतार पाहू नका, आम्ही आत्ता जस्ट गाडीमधून उतरलो आणि इथे स्टॉपला थांबलो आहोत. इहूचे काका येणार आहेत न्यायला. यांचे मित्र आहेत. आणि इहू इकडे खेळते. आणि हे आमचं चाकण. आणि इकडे मंगल कार्यालय आहे समोर. कोणतं कार्यालय? मीरा मंगल कार्यालय ना? मीरा मंगल कार्यालय. हा रोड जाते मार्केट यार्ड साईडला. आणि आता आम्ही ह्याच रोडने पुढे जाणार आहे. आणि मस्त अशी सकाळ झालेली आहे इकडे. आणि हायवे रोड आहे समोर, नाशिक पुणे हायवे रोड. आम्ही इथेच उतरलो. हा स्टॉप जवळ आहे, त्यामुळे इथेच उतरलो आहोत. इहू इहू हाय हाय कर. आता तुम्हाला दाखवते आमचा घरी जाण्याचा जो रोड आहे तिथला एरिया. 8,000. कोण आहे? कोण आहे? दादा. दादा कुठे? दादा पा दिली का दादाला? पादे की पा दिली की. हा दुसरा मार्ग आहे. रोडचं काम चालू. रोडचं तर आता आपण जात आहोत मार्केट यार्ड मधून. मेन गेट तुम्हाला नंतर दाखवेल. हे पूर्ण मार्केट यार्ड आहे. आणि इकडं स्वप्ननगरी नाव ही. या साईडला स्वप्ननगरी मोठी सोसायटीच आहे. रस्त्याचं काम चालू आहे, त्यामुळे आम्ही मार्केट यार्ड मधून चाललेलो आहोत. आणि आता आलेत आहे साई दादा, ओम दादा. इहू बसली पुढे बाबांजवळ. सेकंड कर. माऊ कोण आहे? कोण आहे रे माऊ? माऊ नाही बरं का साई. साई साऊ माऊ नाही. माऊ गेली भूल. माऊ भूल गेली. कसे करते इथं? दादा कसे करते?
द्या. किती किती उड्या मारते. आई किती उड्या मारते. आईनं पण कशी उड्या मारते का. चलो फायनली आम्ही पोहोचले घरी. सगळे पारुशी आलते बघ तुम्हाला आणायला. आम्ही पण पारुशीच नाही तरी आता आंघोळे वगैरे करायचे. नवीन चप्पल दाखव. टॉम अँड जेरी. टॉम अँड जेरी घेतली. युहू कडक आहे ना. नाही सॉफ्ट आहे. होईल सवय. तर आता ही घे हातामध्ये. असं हात कर पुढं. हां जावा शॉपिंग करायला. घे ना. नको नंतर ठेव. मग याच्यात ठेवायचा खाऊ. सॉफ्ट 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 आहे. लोकरीचं आहे. भालू तर मस्त आहे. सॉफ्ट आहे. आई गेल त्या वैष्णवी देवीला आणि अजून कुठे कुठे फिरल्यात. वाघा बॉर्डर भरपूर फिरलेत तिकडे. आणि पुढे शॉपिंग. अटारी बॉर्डर. तर एवढे लांब फिरलेत. जाऊन आलेले आणि शॉपिंग करून आणली माऊसाठी. सँडेल वगैरे. ड्रेस आहे तो नंतर दाखवते. कसं झालं प्रवास. दमले का. घोड्यावर गेल ते बसून. हा ना. पहिल्यांदा मी चहा घेते मग बाकीचं कामं उरकणार. आणि माझं एक दुसरंही काम आहे ते गावात जाऊन मला करायचं आहे. ते नंतर करते. आणि ते काम कोणतं आहे ते तुम्हाला कधी ना कधी कळेलच नंतर. आत्ता सध्या मी सांगणार नाही आहे आणि नंतर सांगेल. पण आता मी चहा घेते आणि गाडीमध्ये खूप त्रास झालेला. पण पहिले चहा घेऊन म्हटलं फ्रेश व्हा. आंघोळ वगैरे करून झालेली आहे. आता रिलॅक्स होतो जरा. मग बाकीची कामं उरकून घेते. असं तिरक लटकायचं असन. बघू दे. बंदूक कमरेला लावायची. बंदूक दाखव बरं. बंदूक इकडे बरं. काय शाली दाखव मला. छान मिलिटरी मॅन. तसंच असतं बाळा. फाटलेलं नसतं ते. तोंड पुढं करायचं असतं. किती वाजवते. भारी दिसते आहे ना पिल्लू. कशी दिसते. मिलिटरी मॅनचा पोशाख घातलेला आहे. बंदूक वगैरे. तोंडामध्ये चिट्टी. खाली काढ जरा. 2 मिनिटं उभी राहा. अशी असं कर बघ. असं कर. सॅल्यूट कर. सॅल्यूट. मी कसं करतो रोज. ह्या हां राहू दे. उभी राहा. चला आता मी निघाले माझ्या डेस्टिनेशनकडे. ते काम करायचं आहे ते करून घेते आणि मग बोलते.
कोणाला आवाज देतेस? होय, पाऊस आला, पाऊस. इहू, इकडे बघ, पाऊस आला. बसा बसा, पाऊस आला म्हणा तिथं. चल मामा, चला की. तर अजूनही मी त्याच जागी आहे आणि खूप वेळ झाला आहे पाऊस चालू आहे. 1-2 तास झाला आहे पाऊस चालू होता. आत्ता कुठे पाऊस थांबलेला आहे आणि लाईट पण गेलेली आहे इकडे बघू शकता. आणि ट्रॅफिक इतकी वाढलेली आहे इकडे. आज संध्याकाळ झालेली आहे. जसं काम करून आले ना माझं ते इथंच होते मी. आणि जोराचा जो पाऊस सुरू झाला होता तो आत्ताशी कुठे कमी झालेला आहे. आणि ट्रॅफिक बघू शकता. आता वाजले आहे संध्याकाळचे 8 वाजताची ही ट्रॅफिक असते. जसे की कंपन्या सुटलेल्या असतात, पुण्यावरून येणारे खूप जण असतात जे ह्याच रोडने जात असतात, त्यामुळे एवढी ट्रॅफिक आहे. आणि ओलासुद्धा बुक करतो आहे पण ओला काय बुक होत नाही आहे, सारखीच कॅन्सल होते. आणि त्या साईडला आम्ही राहतो त्या साईडला ओला शक्यतो कमी येतात, ते कॅन्सलच करतात तिकडे. पण ओलाचा हा प्रॉब्लेम आहे, लवकर ओला भेटतच नाही आहे. त्यामुळे कितीही तुम्ही प्रयत्न करा, एक्स्ट्रा पैसे द्या, पण ओला काही बुक होत नाही. आता वेट करतो, आता कोणी आलं तर ठीक. आणि परत एकदा मी ट्राय करून बघते ओला बुक होते की नाही, पाहूया. नाही तर इथून कोणतरी न्यायला. आता चला घरी गेल्यानंतरच बोलते.